जिथे आपण स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत असतो. आणि चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो की आपलं ज्याप्रमाणे इंडियन मार्केट सध्या कोसळत आहे, प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला आहे की सध्या मार्केटमधून मी बाहेर पडू का, काय करू, माझे होल्डिंग विकून टाकू का, बाय ऑन डिप करू. अशा परिस्थितीमध्ये जे लॉकडाऊनच्या नंतर जे काही इन्व्हेस्टर आले त्यांनी कधी अशा प्रकारची घसरण पाहिलीच नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आता प्रत्येकजण पॅनिक झालेला आहे की आता मी गुंतवणूक करू का, जेवढी माझी होल्डिंग आहे तेवढी काढून घेऊ का, काय करू. तर तो जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आज आपण इथे पाहणार आहोत. तर सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला. तर ते कशामुळे पाहायला मिळते ते आपण बघणार आहोत की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25% कपात केली. हे तुम्हाला माहिती असेल. तुम्ही जर रेग्युलर बातम्या न्यूज किंवा काय बघत असेल तर तुम्हाला हे कळालं असेल, ज्यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्याचबरोबर विदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजे जे काही FII आहेत त्यांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेतला आहे. तुम्ही बघत असाल FII रेग्युलर डेली बेसिसवरती सेलिंग करतात आहे, त्यामुळे आपले बाजार पडते आणि ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे त्याच्यामुळं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले मित्रांनो आपलं. तर अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी म्हणजे आपण काय केलं पाहिजे, रिटेल इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे, तर तुम्ही बघा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. म्हणजे काय, तुम्ही काय करा, लॉंग टर्म मित्रांनो, शेअर बाजार असणं तर काही असं मित्रांनो वरती जाणारच आहे. आज सेलिंग आहे तर तुम्ही लॉंग टर्मसाठी जर तुम्ही गुंतवणूक म्हणजे काय मित्रांनो, गुंतवणूक म्हणजे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की तुमचा लॉंग टर्मचा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आणि चांगल्या स्टॉकमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट तुमची असेल तर तुम्हाला भीती म्हणजे घाबरायची गरजच नाही आहे. तुम्ही जर त्या कंपनीवर तुमचा भरोसा असेल, त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल तुम्हाला माहिती असेल, त्या कंपनीचे फंडामेंटल सगळं तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला घाबरायचं काही कारणच नाही आहे. मार्केट कितीही पडलं तरी तुम्ही त्या स्टॉकमध्ये ॲव्हरेज करू शकता. परत शेअर बाजारात जे चढ उतार आहे मित्रांनो ती सामान्य गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असेल लॉकडाऊनमध्ये देखील, लॉकडाऊन जेव्हा आपलं चालू होतं की लॉकडाऊन लागणार त्या टायमिंगला मार्केट 2019-20 साली किती जोरात पडलं होतं. त्यानंतर मार्केटने 1 ते 2 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी केली मित्रांनो. त्या काळामध्ये खूप जे काही डीमॅट अकाउंट ओपन झाले, नवीन गुंतवणूकदार मार्केटमध्ये आले, त्याच्यामुळे त्याची रॅली झाली. आतापर्यंत मित्रांनो प्रत्येकाने रॅलीज बघितली मित्र, आहे की नाही, रॅलीज बघितली आहे सगळ्यांनी आतापर्यंत. पण आता ही संधी आहे की ह्या आता जे मार्केट पडतंय त्या पडत्या मार्केटमध्ये जो टिकून राहील मित्रांनो तो खरा गुंतवणूकदार. त्याच्यामुळे आता तुम्ही बघत असाल कित्येक जण सेल करतात, ते माझा पोर्टफोलिओ सेल करा. परंतु ज्यांना आपल्या स्टॉकवरती ज्यांनी टिप न घेता ज्यांनी आपले स्वतःचे निर्णय घेऊन फंडामेंटल ॲनालिसिस करून ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, गुंतवणूक केली आहे, त्यांना कसली भीती बाळगण्याची गरज नाही आहे मित्रांनो. आणि लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी जे काय धैर्य आणि संयम, पेशन्स खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याशिवाय पैसा बनणार नाही आहे. पेशन्स असेल तरच तुम्हाला काहीतरी, स्टॉक मार्केट हा पेशन्सचा विषय आहे मित्रांनो. तुम्ही वॉरन बफेटचं जर पुस्तक वाचलं असेल त्याचाही आपण समरी घेऊन येतोय, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. त्याच्यामध्ये देखील वॉरन बफेटचं जे गुरुमंत्र आहे इन्व्हेस्टिंग गुंतवणुकीच्या संदर्भात, तर पेशन्स खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही घाबरून पॅनिक करू नका की बाबा सेल करा. लोक खूप घाबरतात, संयम बाळगणार नाही, काही नाही आणि घाबरून पॅनिक सेलिंग करणार. चांगले स्टॉक मित्रांनो लोक आजच्या कंडिशनमध्ये सेल करतात. तर बाजाराचा चढउतार हे नेहमीच होत असतं. तुम्ही जर चांगल्या कंपन्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर घाईघाईने विक्री करून नुकसान घेऊ नका स्वतःचं, उलट त्याच्यामध्ये ॲव्हरेज करा. असं माझं तरी म्हणणं आहे की चांगल्या कंपन्या ज्या असतात, फंडामेंटली चांगल्या कंपन्या असतात, तुम्हाला तुमच्या स्टॉकवरती विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच इथं थांबू शकता. परंतु तुम्ही जर कुणाची टिप घेऊन किंवा असं काहीतरी उगाच इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ते स्टॉक नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती रिसर्च करणं गरजेचं आहे. फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं थोडक्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. आणि मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त मिळत असतील तर ती संधी सोडू नका. तुम्ही जर मोठे जे आपले गुंतवणूकदार आहेत त्यांचं म्हणणं ऐकलं असेल तर जेव्हा सगळे विकत असतात तेव्हा आपण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे आहेत ते आता स्वस्तमध्ये भेटतात. मी आता त्याच्यावरती देखील एक सेपरेट व्हिडिओ आणेल मित्रांनो की जे आपली चांगल्या कंपन्या आहेत ते चांगल्या कंपन्या किती % डिस्काउंटवरती आपल्याला भेटतात. ते डिस्काउंट आता सध्याच्या कंडिशनला डिस्काउंटमध्ये स्टॉक भेटतात आपल्याला. जे सगळे सेल करतात ते जे चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्त झालेत मित्रांनो, त्याचे देखील मी एक व्हिडिओ घेऊन येतो. आपण ते रिसर्च चालूच आहे आपली टीमची
आणि त्यानंतर SIP जी असते, SIP तुम्ही मित्रांनो चालू करा. SIP लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ती सुरूच ठेवा मित्रांनो, कारण SIP मध्ये देखील लॉंग टर्मला चांगला फायदा होत असतो आणि इन्व्हेस्टमेंट देखील लॉंग टर्मला फायदा देते तुमचे शेअर जर चांगले असतील तर. कारण तुम्ही ते फंडामेंटल अनालिसिस करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर बाजार घसरताना अजून चांगल्या किमतीत तुम्ही जास्त युनिट्स, ज्याला आपण लमसम म्हणतो, वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून चांगली युनिट्स तुमच्याकडे म्युच्युअल फंडचे तुम्ही प्राप्त करू शकता. त्यामुळे SIP बंद करू नका मित्रांनो. उलट तुम्हाला संधी आहे की अजून त्याच्यामध्ये ऍड करण्याची संधी आहे तुमच्याकडं. परत तुमचं जे काही पोर्टफोलिओ आहे, तो पोर्टफोलिओ स्टॉक जे आहे ते किती % स्टॉक पडला आहे, सगळ्यात जास्त रिटर्न कोणत्या स्टॉकने दिले आहेत, सगळ्यात जास्त पडतंय कोण, का पडतंय, त्याच्यामागे तुम्ही रिसर्च करा. त्याचे फंडामेंटल्स पुन्हा एकदा चेक करून घ्या. फंडामेंटल्स कमजोर आहेत का, तसं असेल तर तुम्ही ते स्टॉक विकून सेल करणं गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर तुमच्या सगळ्या पोर्टफोलिओचा लॉस तो एकटा शेअर तुम्हाला देऊ शकतो. परत तुम्ही जेव्हा गुंतवणूक करत असतो आपण तेव्हा ते सेक्टर वाईज करणं गरजेचं आहे. आता तुम्ही पोर्टफोलिओ तुमचा आहे म्हणल्यानंतर कमीत कमी 10-15 शेअर त्याच्यामध्ये असतील तुमचे. त्या शेअरमध्ये तुम्ही जर सगळे त्यातले 10 शेअर जर तुम्ही एका सेक्टरचे सगळे उचलले असतील तर तुम्हाला कसं काय मित्रांनो, कोणत्याही एका सेक्टरमध्ये जर सेल ऑफ झाला तर तुमचा सगळा पोर्टफोलिओ डाऊनमध्ये जाईल. त्याच्यामुळे पोर्टफोलिओमध्ये कसं सेक्टर वाईज रोटेशन असणं खूप गरजेचं आहे. IT इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, फार्मा असेल, असं तुम्ही ते तुमचं जे आहे रिसर्च करा. किंवा तुमचे जो पोर्टफोलिओ आहे ते पोर्टफोलिओचं तुम्ही जर कमेंटमध्ये जर मला तुमचे स्टॉकचे नावं सांगितले तर मी तुम्हाला तिथं काहीतरी तुम्हाला सजेशन मी देऊ शकतो की बाबा कोणता स्टॉक चांगला आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला सेपरेट देऊ शकतो स्टॉकचे वगैरे. त्यानंतर जे काही टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल, आता लॉंग टर्म तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मग तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. टेक्निकल अनालिसिस काय ते आपण शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंगसाठी वगैरे वापरतो. तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तरी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की कंपनीचे उत्पन्न वाढत आहे का, नफा वाढत आहे का, कर्ज किती आहे, भविष्यातील वाढीच्या संधी आणि कंपनीची ऑर्डर बुक कशी आहे, भविष्यात ती कंपनी वाढू शकते का नाही, ते सगळं तुम्ही बघू शकता. तेच मोठं जे आता मार्केट पडतंय ते बाय ऑन डिपचे जी स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी सुद्धा तुम्ही वापरू शकता. बाय अँड डिपची स्ट्रॅटर्जी म्हणजे काय मित्रांनो, की तुम्ही जे तुमचे चांगले शेअर आहेत ते शेअर तुम्ही आता ॲव्हरेज करू शकता. ते पडले असतील तर तुम्हाला मायनसमध्ये असेल तर तुम्ही ते कमी किमतीमध्ये बाय ऑन डिप स्ट्रॅटर्जी वापरू शकता. तर जर तुम्हाला बाजारातील घसरण ही तात्पुरती वाटत असेल आणि तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, शब्द नीट आहे का मित्रांनो, तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करा. कारण चांगल्या कंपन्या कधीही तुम्हाला प्रॉफिटमध्येच घेऊन जातात. तुम्ही मोठ्या मोठ्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे देखील पोर्टफोलिओचा रिव्ह्यू तुम्ही करू शकता. आणि SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ते सुद्धा चालू ठेवा. स्टॉक्समध्ये सुद्धा SIP असते, तुम्हाला माहीत असेल तर. स्टॉक्समध्ये पण तुम्ही SIP चालू करा. मंथली तुम्ही काय असेल ते एक क्वांटिटी तुम्ही विकत घेऊ शकता स्टॉक्समध्ये. ग्रो ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यावरती देखील आता स्टॉक्समध्ये SIP करण्याचा देखील जो पॉईंट आहे तो अवेलेबल करून त्यांनी दिलेला आहे. तर जागतिक घडामोडी ज्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांनी आता खूप काही गोष्टी केल्या की आयात कर वाढवला, असं तसं. आयात कर आता इंडियामधून किंवा कॅनडामधून जे काही वस्तू व त्या सगळं इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं तर ते आयात कर डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेला आहे. त्याच्यामुळं ते आपलं जे मार्केट आहे, क्रूड ऑइलचे दर, डॉलर रुपया विनिमय दर याकडे लक्ष द्या. आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे जे वेळोवेळी त्यांच्या मीटिंग वगैरे असतात ते देखील मी तुम्हाला सांगत जाईल. आणि पर्यायी गुंतवणुकीचा विचार करा. म्हणजे काय मित्रांनो, की स्टॉक मार्केटमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट असते तर स्टॉक मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुम्ही अदर देखील 2-3 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. गोल्ड ETF असेल, बॉन्ड्स असतील, तिथं तुम्हाला रेग्युलरमधलं तिथं व्याज देखील असतं. म्युच्युअल फंडामध्ये काही प्रमाणात गुंतवणूक करून तुम्ही जोखीम कमी करू शकता. तर हे सगळे तुम्ही घाईघाईमध्ये, मला एवढंच सांगायचं मित्रांनो, घाईघाईमध्ये तुम्ही विचार करू नका. आणि मार्केट पडतंय म्हणून सगळीकडे हे चालू आहे की सेल करा तुम्ही तुमचे चांगले शेअर्स. तुम्हाला जर तुमच्या शेअरवरती भरोसा असेल मित्रांनो तर तुम्ही तिथं बाय ऑन डिपची स्ट्रॅटर्जी वापरू शकता. आणि जो शेअर तुम्हाला जास्त लॉस देतोय तुम्ही त्याची पूर्ण एकदा फंडामेंटल अनालिसिस करा आणि त्या ठिकाणी ते सगळं पाहून तुम्ही निर्णय घ्या. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक वाक्य सांगायचं आहे मला की आपण ते वाक्य ऐकलं असेल की आदमी हो या मार्केट सबको जाना ऊपर ही. तर हे वाक्य एक चांगलं वाक्य आहे मित्रांनो.
तर अशा प्रकारे आपण मार्केट सध्याच्या परिस्थितीमध्ये पडत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, कोणत्या उपाययोजना करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.